मनसेचे नेते संदीप देशपांडेंची उद्या पत्रकार परिषद। बीएमसीच्या कचरा व्यवस्थापन टेंडर प्रक्रियेमध्ये घोटाळा। मनसेचा आरोप तर पत्रकार परिषद घेत घोटाळा उघड करणार। मिग 21 ची जागा स्वदेशी विकसित तेजस विमान घेणार। 62 वर्षांच्या सेवेनंतर मिग 21 लढाऊ विमान निवृत्त होणार। महाराष्ट्राला 2027 पर्यंत जागतिक दर्जाचं कौशल्य रोजगार उद्योजकता केंद्र बनवणार। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती। वाशिमच्या कंझरामध्ये पावसाचा फटका। पावसानं शेकडो हेक्टरवरील शेतीचं नुकसान। खतांची पोती आणि इतर शेती साहित्यही गेलं वाहून। जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्याच्या भावात वाढ। सोन्याच्या भावात 3 दिवसात 1500 रुपयांची वाढ। जीएसटीसह आजचा सोन्याचा भाव 1,02,250 वर पोहोचला। पुराच्या पाण्यातून वृद्ध आईला पाठीवर उचलून नेण्याची वेळ। जालन्याच्या सावरगाव बुद्रुक येथील प्रकार। मुसळधार पावसानं नद्या नाल्यांना पूर। अनेक गावांचा संपर्क तुटला। मुंबई गोवा महामार्गावर चारचाकी गाडीचा अपघात। अपघातामध्ये 3 जण जखमी। दुर्घटनेत चारचाकी गाडीचं मोठं नुकसान। राज्यात एकाच दिवशी 1 लाखापेक्षा अधिक बाटल्या रक्त संकलित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजपकडनं महारक्तदान शिबिर। रत्नागिरीमध्ये मूर्तिकारांची लगबग। गणेश मूर्तीचं जवळपास 50% काम पूर्ण। पुढील आठवड्यापासून रंगकामाला सुरुवात। ठाण्यातील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसैनिक आक्रमक। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मनसैनिकांनी विचारला जाब। खड्ड्यांवरून मनसेच्या अधिकाऱ्यांना अल्टिमेटम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।